आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवं असतं? चांगली नोकरी, स्वतःचं घर, नवीन गाडी, बँक बॅलन्स, की सगळं काही व्यवस्थित झालं की मिळणारं समाधान? पण गंमत अशी आहे, आपण आयुष्य पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आयुष्य जगणंच विसरतो. आणि कदाचित आजच्या काळात पूर्ण असण्यापेक्षा अपूर्ण असणं जास्त खरंय. समजा एका मध्यमवर्गीय कुटुंबातला विशाल. त्याला वाटतं, एकदा चांगली नोकरी लागली की सगळं ठीक होईल. नोकरी लागते, मग वाटतं, आता पगार वाढला की घर घेऊ. पगार वाढतो, घर घेतो. पण ईएमआय सुरू होते. मग वाटतं, ही ईएमआय संपली की खरं आयुष्य सुरू होईल. ईएमआय संपते, पण आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च समोर उभा असतो. तो म्हणतो, मुलांचं शिक्षण व्यवस्थित झालं की मी निवांत होईन. मुलं मोठी होतात आणि मग लक्षात येतं, निवांत होण्यासाठी आपण आयुष्यभर पुढच्या टप्प्याची वाटच पाहत राहिलो. आपल्या आजूबाजूला हे रोज घडतं. आपण नवीन मोबाईल घेतो, पण काही दिवसांनी नवीन मॉडेल दिसतं. आपण घर घेतो, पण मग वाटतं 2 बेडरूमऐवजी 3 बेडरूम असत्या तर. आपल्याकडे गाडी असते, पण दुसऱ्याची मोठी गाडी पाहून आपली छोटी वाटू लागते. आपला पगार वाढतो, पण अपेक्षाही त्याच वेगाने वाढतात. म्हणजे समस्या आपल्या आयुष्यात काय कमी आहे याची नसते. समस्या अशी असते की आपल्याला कधी पुरेसं आहे हेच कळत नाही. एका मध्यमवर्गीय घरात आई स्वयंपाक करत असते. वडील ऑफिसमधून थकून आलेले असतात. मुलगा मोबाईलमध्ये असतो. मुलगी अभ्यास करत असते. घरात सगळं परिपूर्ण नसतं. कधी पैसे कमी पडतात, कधी घरात भांडण होतं, कधी महिन्याच्या शेवटी बजेट बिघडतं, कधी एखादी इच्छा पुढच्या महिन्यावर ढकलावी लागते. पण त्याच घरात रात्री सगळे एकत्र जेवतात. आई विचारते, आज ऑफिसमध्ये काय झालं? मुलगा एखादी मजेशीर गोष्ट सांगतो. वडील हसतात. आणि त्या क्षणी घर अपूर्ण असतं, पण आयुष्य पूर्ण वाटतं. आपण सोशल मीडियावर लोकांचं पूर्ण आयुष्य पाहतो. कुणाचं नवीन घर, कुणाची नवीन कार, कुणाची परदेशातली ट्रिप, कुणाचं लग्न, कुणाचं प्रमोशन. पण आपण त्यांच्या आयुष्याचा फक्त फोटो पाहतो. त्यामागचा संघर्ष नाही. आपल्याला त्यांचं पूर्णत्व दिसतं आणि आपली अपूर्णता जाणवते. इथूनच तुलना सुरू होते. पण कदाचित अपूर्ण असणं हीच माणसाची खरी ओळख आहे. तुमचं घर अजून स्वप्नात असेल, तुमची गाडी अजून जुनी असेल, तुमच्या बँक अकाउंटमध्ये अजून कोटी रुपये नसतील, तुमचं करिअर अजून सेट झालेलं नसेल, तुमचं आयुष्य अजून प्लॅनप्रमाणे चालत नसेल. आणि ते ठीक आहे, कारण आयुष्य ही पूर्ण करायची चेकलिस्ट नाही, ते जगायचंय. आपण म्हणतो, माझं आयुष्य तेव्हा चांगलं होईल जेव्हा माझ्याकडे हे असेल. पण कदाचित योग्य वाक्य असं असायला हवं, माझ्याकडे जे आहे त्यात मी आज किती चांगलं जगू शकतो. कारण प्रत्येक गोष्ट मिळाल्यानंतरच आनंदी व्हायचं ठरवलं तर आनंदासाठी आयुष्यभर कारणं शोधावी लागतील. पण अपूर्णतेला स्वीकारलं तर छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. गरम चहाचा 1 कप, महिन्याच्या शेवटी पगार खात्यात जमा होणं, आई वडिलांसोबतचं जेवण, मुलाचं हसणं, जुन्या मित्राचा फोन आणि दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री स्वतःशी म्हणणं, आजचा दिवस वाईट नव्हता. कदाचित हीच खरी श्रीमंती आहे. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे असं वाटलं, स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच कमी आहे? की मी कोणाच्या तरी पूर्ण आयुष्याशी माझ्या अपूर्ण आयुष्याची तुलना करतोय? कारण पूर्ण आयुष्य कुणाचंच नसतं. प्रत्येकाकडे काहीतरी कमी असतं. आणि कदाचित ही अपूर्णताच आपल्याला पुढे जाण्याची, स्वप्न पाहण्याची आणि आयुष्य अनुभवण्याची संधी देते. म्हणूनच इनकम्प्लीटनेस इज द न्यू कम्प्लीटनेस. अपूर्ण राहू द्या काही गोष्टी, कारण कधीकधी त्या अपूर्ण गोष्टींमध्येच आयुष्य सर्वात सुंदर दिसतं.